भारतीय राज्यघटनेचं कलम 44 मध्ये नमूद असलेलं समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड याला लागू करणारं आसाम हे उत्तराखंड आणि गुजरात नंतरचं तिसरं राज्य बनणार आहे. परंतु उत्तराखंड आणि गुजरातच्या युनिफॉर्म सिव्हिल कोडपेक्षा आसामचं युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल 2026 वेगळं होण्यामागे दोन महत्त्वाचे कारण आहे. त्यातलं सर्वात जास्त चर्चित म्हणजे आता आसाममध्ये लिव्ह इन रिलेशनशिप हे कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावे लागणार आणि त्यानंतर प्रत्येक प्रकारच्या म्हणजे संपत्तीमध्ये किंवा लग्न पद्धतीमध्ये किंवा विभक्त होण्या पद्धतीमध्ये आता कंपल्सरी समानता आणण्यात येणार. यासाठी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी म्हटलं की कोणत्याही धर्माविरुद्ध हे विधेयक नसून सर्वांना समान न्याय मिळवून देण्यासाठी राज्यघटनेकडचीच ही एक संभावना आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये सर्वच्या सर्व राज्यांमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याची योग्य वेळ आलेली आहे का? हिचे फायदे आणि तोटे काय राहू शकतात? नक्की आपले मत कळवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.